नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण मागणी म्हणजे काय आणि मागणीचे निर्धारक घटक या दोन संकल्पना अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सर्वसाधारणपणे दैनंदिन व्यवहारामध्ये आपण इच्छा म्हणजेच मागणी असा अर्थ घेत असतो. परंतु अर्थशास्त्रामध्ये त्याला एक विशिष्ट अर्थ आहे. कारण इच्छा ही मानवी मनाची तृप्ती असते. मनुष्याला अनेक वेगवेगळ्या इच्छा असतात. इच्छेमधून वेगवेगळ्या गरजा निर्माण होत असतात आणि या गरजांमधून मागणी निर्माण होत असते. म्हणून अर्थशास्त्रामध्ये इच्छा आणि मागणी या दोन संकल्पनांमध्ये फरक केला जातो. आता कोणत्याही वस्तूविषयी व्यक्तीच्या मनामध्ये इच्छा निर्माण होणे म्हणजेच मागणी नाही, तर इच्छेचे मागणीमध्ये रूपांतर होण्यासाठी पुढील दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात. तर त्या दोन गोष्टी म्हणजेच काय, तर एक, वस्तूच्या खरेदीसाठी आवश्यक ते पैशाचं पाठबळ असणं आवश्यक असतं. म्हणजेच काय, तर फक्त इच्छा झाली की मागणी करता येऊ शकते असं नाही, तर त्या इच्छेचं मागणीत रूपांतर होण्यासाठी त्या आवश्यक वस्तूची खरेदी करण्यासाठी पैशाचं पाठबळ असलं पाहिजे. म्हणजे तेवढं उत्पन्न तुमच्याकडं असणं आवश्यक आहे. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट की पैसा खर्च करण्याची मानसिक तयारी असली पाहिजे. की फक्त पैसा असून चालत नाही, तर तो खर्च करण्याची मानसिक तयारी देखील असणं आवश्यक आहे. मग या दोन गोष्टी असतील तर इच्छेचं मागणीमध्ये रूपांतरण होऊ शकतं. म्हणूनच मागणीची संकल्पना स्पष्ट करत असताना एक अशी व्याख्या केली जाते की खरेदी शक्तीचे पाठबळ असलेली इच्छा म्हणजेच मागणी होय. म्हणजे कुठलीही इच्छा जी असेल व्यक्तीची, त्यातून गरज निर्माण होईल आणि त्या गरजेतून मागणी निर्माण होईल. परंतु ते मागणी पूर्ण करण्यासाठी त्याला खरेदी शक्तीचं पाठबळ असणं आवश्यक असतं. तर खरेदी शक्तीचं पाठबळ कशामधून निर्माण होऊ शकतं, तर व्यक्तीकडील उत्पन्नामधून किंवा आर्थिक त्याचं सामर्थ्य जे असेल त्यामधून त्याला त्या इच्छेचं मागणीमध्ये रूपांतरण करता येऊ शकतं. म्हणून खरेदी शक्तीचं पाठबळ असलेली कोणतीही इच्छा म्हणजेच मागणी होय, अशी एक व्याख्या मागणीची केली जाते. त्यानंतर दुसरी एक व्याख्या मागणीची करता येते. ती म्हणजे काय, तर विशिष्ट वेळी व विशिष्ट किमतीला वस्तूची विकली जाणारी नगसंख्या म्हणजेच त्या वस्तूची मागणी होय. या दुसऱ्या व्याख्येमध्ये आपल्याला त्याचा अर्थ अशा पद्धतीने स्पष्ट करता येतो की कुठल्याही वस्तूची मागणी जर करायची असेल तर त्या वस्तूला त्याची जी किंमत असेल तर ती मोजावी लागेल. म्हणजेच एखाद्या वस्तूची किंमत देऊन त्या वस्तूची मागणी पूर्ण करता येऊ शकते. त्यानंतर मागणीची संकल्पना पाहिल्यानंतर आपल्याला मागणीचे निर्धारक घटक पाहायचे आहेत. तर त्यामध्ये आता मागणीचे निर्धारक घटक म्हणजे कोणते घटक असणार आहेत, तर जे घटक मागणीवर परिणाम घडवून आणतात, म्हणजेच मागणी ज्या ज्या घटकांवरती अवलंबून असते, असे सर्व घटक मागणीचे निर्धारक घटक म्हणून ओळखले जातात. सर्वसाधारणपणे आपल्याला माहीत असलेला मागणीचा निर्धारक घटकामध्ये आपण किमतीचा विचार करत असतो. कारण नेहमी किमतीवरून मागणी याचाच आपण विचार करत असतो. परंतु वेगवेगळे इतरही अनेक घटक असे आहेत की जे किमती व्यतिरिक्त मागणीवर मोठ्या प्रमाणात परिणाम घडवून आणू शकतात. अशा सर्व घटकांची चर्चा आपल्याला या मागणीच्या निर्धारक घटकांमध्ये करावयाची आहे. आता त्यामधला पहिला एक महत्त्वाचा घटक आहे की ज्यापासूनच मागणीची निर्धारक घटकांची सुरुवात होते, ते म्हणजे वस्तूची किंमत. की कुठल्याही वस्तूची मागणी ही त्या वस्तूच्या किमतीवर अवलंबून असते. कारण मागणीचा नियम जर आपण पाहिला तर त्या नियमामध्येच असं सांगितलेलं आहे की वस्तूची किंमत जर वाढली तर त्या वस्तूची मागणी कमी होत असते आणि जर किंमत कमी झाली तर त्या वस्तूची मागणी वाढत असते. म्हणजे वस्तूच्या किमतीवर त्या वस्तूची मागणी अवलंबून असते. वस्तूच्या किमतीतील बदल हे मागणीमध्ये बदल घडवून आणणारे असतात. म्हणून मागणीच्या निर्धारक घटकांमध्ये एक महत्त्वाचा निर्धारक घटक म्हणून वस्तूच्या किमतीकडं पाहिलं जातं. त्यानंतर किमतीव्यतिरिक्त दुसरे इतर घटक आहेत. त्यामधला पुढचा घटक आहे उपभोक्त्याचं उत्पन्न. की कोणत्याही वस्तूची मागणी ही किंमत सोडून जर कुठल्या घटकावर अवलंबून असेल तर ते उपभोक्त्याचं उत्पन्न. की उपभोक्त्याच्या उत्पन्नात वाढ किंवा घट झाली तरी देखील वस्तूच्या मागणीमध्ये वाढ किंवा घट होऊ शकते. समजा एखाद्या व्यक्तीच्या किंवा उपभोक्त्याच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात वाढ झाली तर तो किमतीचा विचार न करता त्या वस्तूच्या मागणीमध्ये वाढ घडवून आणू शकतो. आणि जर उपभोक्त्याचं उत्पन्न कमी झालं तर त्या वस्तूच्या तो उपभोक्ता त्याच्या मागणीमध्ये घट घडवून आणू शकतो. म्हणून उपभोक्त्याचं उत्पन्न देखील मागणीवर परिणाम घडवून आणणारं असतं, हे आपल्याला पाहायला मिळतं. जर आपण शेतीचं उदाहरण घेतलं, समजा
शेतीमध्ये जर पाऊस वगैरे व्यवस्थित झाला तर समाधानकारक हवामानामुळं, वातावरणामुळं जर पीक चांगलं आलं तर पुढच्या वर्षी शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढेल, सर्वसाधारण गटातील लोकांचं उत्पन्न वाढेल आणि त्यातून मागणीमध्ये वाढ घडून येऊ शकते. त्यानंतर पुढचा मागणीचा निर्धारक घटक आहे उत्पन्न व संपत्तीची वाटणी. जर आपण पाहिलं की देशातील उत्पन्न आणि संपत्तीची वाटणी जर विषम प्रमाणात जर झाली तर त्याचा अर्थ काय होईल की श्रीमंत लोकांचं उत्पन्न वाढेल आणि गरीब लोकांचं उत्पन्न कमी होईल. आता श्रीमंत लोकांचं उत्पन्न वाढल्यामुळं हे श्रीमंत वर्गातील लोक हे आरामदायी आणि चैनीच्या वस्तूच्या मागणीत वाढ करतील आणि दुसऱ्या बाजूला गरीब लोकांचं उत्पन्न कमी झाल्यामुळं हा समाज बहुसंख्येनं असल्यामुळं वेगवेगळ्या वस्तूंची मागणी ही त्यांचं उत्पन्न कमी झाल्यामुळं घटताना आपल्याला पाहायला मिळू शकते. म्हणून देशातील उत्पन्न आणि संपत्तीचं वाटप हे कसं होतं आहे यावर देखील मागणी निर्धारित होत असते किंवा यावर देखील मागणी अवलंबून असते. त्यानंतर उपभोक्त्याच्या आवडीनिवडी. ही वस्तूची मागणी ही उपभोक्त्याच्या आवडीनिवडीवर देखील अवलंबून असते. कारण सध्याच्या काळामध्ये आपण पाहतो की उपभोक्त्याच्या वाढती आवडीनिवडी ह्या कशा प्रकारे बदल होत आहेत याचा अंदाज देखील उत्पादकांना करता येत नाही. कुणाला कुठली वस्तू आवडतील, नवीन कुठल्या गोष्टी निर्माण होतील यावरून उपभोक्त्याच्या आवडीनिवडी ठरत असतात आणि त्या आवडीनिवडीनुसार उत्पादकांना उत्पादन तयार करून बाजारामध्ये ते उपलब्ध करून द्यावं लागतं. त्यामुळं उत्पादकांना उपभोक्त्यांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊनच उत्पादनाची दिशा निश्चित करावी लागते, कारण त्यानुसारच मागणीचा कल आपल्याला पाहायला मिळतो. एखाद्या विशिष्ट व्यक्तीला, आता सर्वांनाच एकच वस्तू आवडेल असं नाही, तर व्यक्तीच्या गरजा वेगवेगळ्या असतात आणि व्यक्तीच्या आवडीनिवडी देखील वेगवेगळ्या असतात आणि त्याला अनुसरून त्यांची मागणी ही वेगवेगळी आपल्याला पाहायला मिळू शकते. त्यानंतर पुढचा निर्धारक घटक आहे पर्यायी वस्तूची संख्या आणि पर्यायी वस्तूंच्या किमती. एखाद्या विशिष्ट वस्तूला पर्यायी वस्तू किती आहेत यावर देखील त्या वस्तूची मागणी अवलंबून असते आणि त्याचबरोबर पर्यायी वस्तूच्या किमतीमध्ये कसा बदल होतो आहे यावरून देखील बाजारामध्ये मागणी निश्चित होत असते. समजा आपण जर उदाहरण घेतलं की साखरेला गूळ हा एक पर्याय आहे. जर समजा साखरेची किंमत वाढली तर लोक साखरेची मागणी कमी करून गुळाच्या मागणीमध्ये वाढ घडवून आणतील. म्हणून पर्यायी वस्तूची किंमत ही देखील दुसऱ्या एखाद्या त्याच्या पर्यायी वस्तूवरच्या मागणीवर परिणाम घडवून आणणारी असते असं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर उपभोक्त्यांच्या अपेक्षा. जर आपण पाहिलं तर उपभोक्त्याच्या अपेक्षा या देखील मोठ्या प्रमाणात मागणीवरती परिणाम घडवून आणत असतात की भविष्य काळात काय बदल होईल, विशिष्ट वस्तूमध्ये कशा प्रकारे बदल होईल, या ज्या उपभोक्त्याच्या अपेक्षा असतात यानुसार देखील मागणीमधील बदल आपल्याला पाहायला मिळतात. की जर उपभोक्त्याला असं वाटत असेल की एखाद्या वस्तूची किंमत ही भविष्य काळात कमी होईल तर तो त्या पुढच्या काळाची वाट पाहतो आणि आज वर्तमान काळामध्ये त्या वस्तूचा उपभोग किंवा मागणी तो कमी करत असतो. म्हणजे आजची मागणी तो पुढच्या काळावर ढकलत असतो असं देखील आपल्याला पाहायला मिळू शकतं. त्यानंतर सामाजिक रूढी आहेत, परंपरा किंवा प्रथा आहेत. आता सामाजिक रूढी किंवा प्रथा याचा अर्थ जर आपण पाहायला गेलो तर ज्या बाबी आपण फार पूर्वीपासून करत आलेलो आहोत किंवा स्वीकारलेल्या आहेत त्यांना आपण रूढी आणि परंपरा असं म्हणतो. आता या रूढी परंपरांमुळे देखील उपभोक्त्याच्या मागणीमध्ये बदल होत असतो. की जर आपण पाहतोय की आपण वेगवेगळे समारंभ साजरे करत असतो, वेगवेगळे सण उत्सव साजरे करत असतो आणि त्याला अनुसरून मागणी आपली अवलंबून असते. समजा जर विवाह प्रसंग असेल तर त्या समारंभाला जे काही महागडे सोन्याचे दागिने असतील, शालू असतील किंवा इतर जे काही महागडी वस्तू असतील तर त्यांच्या किमती वाढलेल्या असतानासुद्धा तो समारंभ साजरा करण्यासाठी आपण त्या वस्तूची मागणी करत असतो. त्यामुळं ज्या चालीरीती, रूढी, परंपरा आहेत यावर देखील वस्तूची मागणी अवलंबून असते. की फक्त किंमतच ठरवते वस्तूची मागणी असं नाही, तर किमती व्यतिरिक्तही असे अनेक घटक असतात की ज्यावर वस्तूची मागणी अवलंबून असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर पुढचा मागणीचा निर्धारक घटक आहे उपभोक्त्याची संख्या. ही देशामध्ये उपभोक्त्याची संख्या यावर देखील देशातील मागणी अवलंबून असते. की उपभोक्त्याच्या संख्येमध्ये म्हणजेच लोकसंख्या जर वाढली तर उपभोक्त्याची संख्या वाढेल आणि उपभोक्त्याची संख्या जर वाढली तर मागणीमध्ये देखील वाढ घडून येते. आता उपभोक्त्यामध्ये आपण वेगवेगळ्या गटामधील उपभोक्ते पाहतो. लहान मुले आहेत, प्रौढ आहेत, वयोवृद्ध व्यक्ती आहेत. लहान मुलांची संख्या जास्त असेल तर खेळणी असतील, चॉकलेट्स असतील, कॅडबरी असतील याची मागणी वाढेल. जर वयोवृद्ध लोकांची संख्या जास्त असेल तर त्यांच्यासाठी लागणारे जे काही साहित्य असेल तर त्याच्या मागणीमध्ये वाढ घडून येताना आपल्याला पाहायला मिळेल.
अशा पद्धतीनं देशातील उपभोक्त्याच्या संख्येवर आणि त्यांच्या वर्गवारीवर देखील आपल्याला देशातील मागणीची पातळी आपल्याला अवलंबून असल्याचं पाहायला मिळेल. त्यानंतर मागणीच्या निर्धारक घटकामधला पुढचा एक महत्त्वाचा घटक आहे जाहिरातबाजी. आता सध्याचं युग जर आपण पाहिलं तर हे जाहिरातीचं युग म्हणून ओळखलं जातं. जाहिरातीनुसार लोकांच्या आवडीनिवडी बदलताना आपल्याला पाहायला मिळतात की वेगवेगळ्या कंपन्या असतील, वस्तू आणि सेवा उत्पादित करणाऱ्या, तर त्या मोठ्या प्रमाणात जाहिराती करून आपली वस्तू किंवा आपलं उत्पादन हे लोकांच्या मनामध्ये उतरवतात आणि त्यातून त्यांच्या इच्छेचं मागणीमध्ये रूपांतरण करण्यासाठी प्रवृत्त करत असतात. त्यामुळं जाहिरातीचा मोठा परिणाम उपभोक्त्याच्या उपभोग पातळीवर होताना आपल्याला पाहायला मिळतो. की आपण पाहतो की महिला असतील तर जाहिरातीनुसार त्यांची सौंदर्याची प्रसाधने किंवा साधने जी असतील तर त्याची खरेदी करू शकतात. लहान मुलं जाहिरात बघून विशिष्ट वस्तूची मागणी करत असतात. अशा पद्धतीनं जाहिरात ही उपभोक्त्याच्या उपभोग पातळीवर मोठ्या प्रमाणात परिणाम घडवून आणताना आपल्याला दिसून येते. त्यानंतर पुढचा एक मागणीचा निर्धारक घटक आहे नैसर्गिक घटक. जसं आपण पाहिलं की शेतकरी असतील तर हवामान अनुकूल असल्यामुळं त्यांचं उत्पन्न वाढलं तर ते मागणीमध्ये वाढ घडवून आणतील. हे अनुकूल प्रतिकूलतेच्या बाबतीत आपल्याला सांगता येतं. दुसऱ्या बाजूला की जे काही आपण हवामानातील बदलानुसार मागणीच्या पातळीमध्ये बदल करत असतो. समजा पावसाळा असेल तर रेनकोटची मागणी केली जाते, छत्रीची मागणी केली जाते. जर थंडीचे दिवस असतील तर त्या काळामध्ये गरम किंवा उबदार कपड्यांची मागणी केली जाते. अशा पद्धतीनं या नैसर्गिक बदलानुसार किंवा नैसर्गिक घटकानुसार देखील आपल्याला मागणीच्या पातळी किंवा मागणीची दिशा बदलताना पाहायला मिळते. आणि शेवटचा मागणीचा निर्धारक घटक आपल्याला सांगता येतो किंमत आणि उत्पन्नविषयी ग्राहकांच्या अपेक्षा. की आपलं उत्पन्न भविष्यकाळात वाढणार आहे किंवा आपल्याला वेगवेगळे दुसरे स्रोत आहेत त्यातून आपल्याला उत्पन्न मिळेल या अपेक्षा जर असेल लोकांच्या, तर त्यानुसार ते भविष्यकाळातील आपल्या उत्पन्नाचे खर्चाची दिशा निश्चित करू शकतात, म्हणजे उपभोगाची पातळी निश्चित करू शकतात. आणि किमतीच्या बाबतीत भविष्यकाळातील किमतीमधील बदलांचा अंदाज व्यक्त करून त्यानुसार देखील ते आपल्या वर्तमान काळातील उपभोगाच्या पातळीमध्ये बदल करत असतात आणि त्यानुसार मागणीमध्ये कमी जास्त बदल होताना आपल्याला पाहायला मिळतो. अशा पद्धतीनं हे वेगवेगळे घटक आहेत की ज्या घटकांमधील होणारा बदल हा उपभोक्त्याच्या मागणीवर परिणाम घडवून आणणारा असतो, म्हणून त्याला मागणीचे निर्धारक घटक असं म्हटलं जातं. धन्यवाद.